पंढरपूरच्या दिशेने वारी सुरू आहे आणि त्यातच दुसरीकडे पाहिलं तर पावसाळी अधिवेशन देखील सुरू आहे। आपण पाहिलं तर या ठिकाणी गोपीभाऊ आणि स्वतः सदाभाऊ हे वारकरी बनून विधान भवनात दाखल झालेले आहेत। भाऊ काय सांगाल, या ठिकाणी वारकरी बनून स्वतः या ठिकाणी आलेले आहेत। आपण पंढरपूरची देखील वारी करता, आज काय या ठिकाणी मागणं असेल? वारकरी जी परंपरा आहे ही शतकानुशतकांची परंपरा आहे। श्री संत माऊली ज्ञानेश्वर महाराज, श्री संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत चोकामेळा, संत जनाई, संत मुक्ताई असे अनेक संतांची परंपरा या महाराष्ट्राला लाभलेली आहे। आणि जगातलं हे एकमेव आश्चर्याची गोष्ट आहे। कुठलाही कार्यक्रम करायचं म्हटलं का तुम्हाला निमंत्रण पत्रिका, रुसवे, फुगवे सगळं होतं। वारीला या म्हणून कुणाला निमंत्रण द्यावं लागत नाही। आता तुम्ही जर्मनीची लोक वारीला आलेले आहेत, त्यांना कोणी पत्रिका पाठवली? त्यांना कोणी सांगितलं? कोणी निमंत्रण दिलं? नाही। त्यांना वाटलं अरे बाबा हे पंढरपूरच्या पांडुरंग हा गोरगरिबांचा देव आहे, रांजल्या गांजलेल्यांचा देव आहे, त्या देवाला आपण गेलं पाहिजे। आणि भारताच्या कानाकोपऱ्यातून जगातून लोक आता वारीमध्ये सामील होत आहेत। वारी हा आमच्या सर्वांचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे, आमचा आत्मा आहे। आणि आम्ही गावात राहणारी लोक आहोत, खेड्यापाड्यातले आहोत। आमच्या सर्वांच्या घरामध्ये वारीचे विषयी प्रचंड आस्था आहे। आणि त्यामुळं आज ह्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांच्या पाठीमागं सरकार ठामपणे उभं राहतंय। सरकारला पांडुरंगाने आणखी आशीर्वाद द्यावेत की त्यांच्या माध्यमातून खूप चांगले निर्णय हे रांजल्या गांजलेल्या गोरगरीब लोकांच्यासाठी सरकारनं घ्यावेत, अशा पद्धतीची भूमिका घेऊन आज आम्ही अधिवेशनाचा पहिला दिवस आहे यासाठी आम्ही सर्वजण वारकरी संप्रदायाच्या वेशामध्ये आम्ही इकडे आलोय। नक्कीच पहिला दिवस आहे, आपण वारकरी म्हणून आलेला आहात, परंतु मराठीच्या मुद्द्याला घेऊन या ठिकाणी आज पहिल्या दिवशी आंदोलन झाल्याचं पाहायला मिळतंय। काल सरकारने निर्णय आहे तो देखील मागितला। बघा आता सरकारची बाजू ठामपणे घेईल, पण मी आणि सदाभाऊ गावात राहतो, खेड्यात राहतो। आता जेव्हा आम्ही आमदार झालो, आम्ही जेव्हा इथं मंत्रालयामध्ये बैठकीला येतो, हे सगळ्या माहित आहे, विरोधकांना पण माहित आहे, ते पण त्या बैठकीला असतात। जे बाहेरच्या राज्यातून अधिकारी आलेत त्यांना मराठी येत नाही, ते हिंदीमध्ये बोलतात, इंग्रजीमध्ये बोलतात। अरे मग आज जर भारत जगामध्ये स्पर्धा करत असेल विकसित राष्ट्रांच्या सोबत, 5 नंबरला भारत आहे, मग आमच्या पोरांना इतर भाषांचं ज्ञान नको का? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 16 भाषा बोलायचे त्या काळात, 300 वर्षापूर्वी। आम्ही सगळे शिवाजीचे वारस म्हणतो, विरोधक पण। मला त्यांना सवाल करायचा आहे, अरे शिवाजी महाराजांचा सुपुत्र राजा इतका विद्वान होता, त्यांनी इतक्या कमी वयामध्ये ग्रंथ लिहिले, इतकं त्यांच्याकडं ज्ञान होतं, त्यांना 16 भाषा येत होत्या। तेव्हा कोणी म्हटलं का असं बाबा मराठीचं तुम्ही बोललं पाहिजे सगळं? त्यांना माहित होतं की जर आपल्याला राज्य प्रस्थापित करायचं, स्वराज्य प्रस्थापित करायचं, तर वेगवेगळ्या लोकांशी आपल्याला बोलावं लागेल। आणि म्हणून महाराजांनी 16 भाषा अवगत केल्या होत्या। अरे आपण शिवाजी महाराजांचे वारस आहोत, किमान 3 तर भाषा आपल्याला आल्या पाहिजेत ना, आपल्या पोरांना 3 तर भाषा आल्या पाहिजेत। बाहेरच्या जगात आमची पोरं चालली, कुठं बाहेरच्या राज्यात गेली का नुसती मराठी बोलतील। मराठी विषयी आम्हाला अभिमान आहे, ते कुणाला सांगण्याची आवश्यकता नाही, ते आमच्या रक्तातच आहे। ते काय तुम्ही विरोधकांनी शिकवून आम्हाला येते का? परंतु तुमची मुलं इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये, तुमची मुलं बाहेरच्या जगामध्ये जेवढ्या सगळ्यात टॉपच्या युनिव्हर्सिटी तिथं शिकणार, आमची पोरं इकडे शिकले, तुम्हाला त्यांना शिकवायचं नाही, तुम्ही त्यांना बोलायचं नाही। हे जे भूमिका त्यांची आहे ती मला अजिबात आवडली नाही, दुटप्पी भूमिका आहे, हे योग्य नाही। जेव्हा तुम्ही आता सत्तेमध्ये उद्धव ठाकरे साहेब सत्तेमध्ये होते आणि बाहेरच्या देशातली डेलिगेशन त्यांना भेटायला येत होते, मग ते काय त्यांच्याशी कसे बोलत होते, कशी चर्चा करत होते, किती डेलिगेशन आले याचे माहिती काढा। 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना, शरद पवार या महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री असताना, किंवा अन्य कोणी लोक यांचा ज्यामध्ये यांचा रोल आहे, तुम्ही डेलिगेशनची कुठल्या भाषेत बोलत होता? काय तुम्ही चर्चा करत होता? तुम्ही म्हणता आम्ही इकडे उद्योग आणले, आम्ही आणलं, मग त्या लोकांशी तुम्ही चर्चा कुठल्या भाषेत केली? मराठी विषयी अभिमान आहे आम्हाला, त्याबद्दल दुमतच असायचं कारण नाही, ते आपोआप येते ना। काय पोराला शिकवायला लागतंय का घरात? त्यांचं तेच म्हणणं आहे की आम्ही 3रीच्या नंतर आहे किंवा 5वीच्या नंतर आहे ते बोलतो, परंतु आता तुमच्या घरात पहिलीचं पोरग आहे ते हिंदी चित्रपट बघतंय युट्यूबवर, आणि आपल्यापेक्षा ते हिंदी चांगलं बोलते। तुम्ही बघा, सगळ्या पोरांना चेक करा। मीडियावाल्यांना आव्हान आहे माझं, ते म्हणतात का 1ली ते 4थी पर्यंत हिंदीचा दबाव पडतोय, 1ली ते 4थीच्या महाराष्ट्रातल्या मुलांचा तुम्ही सर्व्हे करा, ते वरिष्ठ जी सिनियर लोक आहेत त्यांच्यापेक्षा एक्सपर्ट हिंदी बोलतायत, एक्सपर्ट इंग्रजी बोलतायत। हे ह्यांना दबाव आलाय, त्यांना दबाव नाहीयेत। त्या पोरांना तुम्ही विचारा, एकदम शार्प पोर आहे, ती सगळे हॉलिवूडचं बॉलिवूडचं सगळे पिक्चर बघतेत, सगळ्या वेब सिरीज बघतेत, त्यांना सगळं माहित आहे। नक्कीच आपण पाहिलं तर ह्या संपूर्ण विषयामध्ये जरांगींनी पुन्हा आवाज दिलेला आहे, ते पुन्हा या ठिकाणी आहे, ते 29 तारखेला मुंबईत येण्याची जी भूमिका आहे ती सरकार बोलल ना त्या विषयावरती।
सरकार भूमिका घेईल. दादा भाऊ, आजपासून अधिवेशन सुरू होत आहे. शेतकऱ्यांचे विषय आहे तर त्यामध्ये पावसाळ्याचा विषय असेल. जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, काही प्रमाणात जे आहे ते नुकसान भरपाईतून मिळालेलं नाही, कशा प्रकारे मुद्दा ठेवणार? देवाभाऊचं सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूचं सरकार आहे आणि निश्चितपणानं शेतकऱ्याला सोबत घेऊन हे राज्य आम्ही चालवू. नक्कीच, परंतु हे राज्यातले विषय आहेत ते महत्वाचे विषय बाजूला ठेवून इतर विषयांकडे भरकवण्याचं काम सरकारचं सुरू आहे, असं देखील विरोधकांकडून वारंवार सरकारचं नाही, इतर विषयाकडे लोकांचं लक्ष विचलित करण्याचं काम हे विरोधक करत आहेत. आणि म्हणून आता जे चाललं की मी मराठी, अरे आम्ही मराठीच आहे ते सांगायला काय कोणाच्या सर्टिफिकेटाची गरज आहे का? जो ज्या या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येतो, मराठी कुटुंबात जन्माला येतो, तो आपोआपच मराठी बोलतो. त्याचा गुरु त्याचा आईबाप असतो. लिहायला वाचायला आमचा गुरु शिक्षक असतो. आता मग इतर भाषा जर आम्हाला यायला लागल्या तर तुमच्या पोटात काय दुखावं? म्हणजे तुमची पोरं इंग्रजी बोलणार, इंग्रजीमध्ये परदेशात जाणार, तिथं इंग्रजी त्यांच्यावर बोलणार. आता आदित्य ठाकरेंना मी विचारतो, तुम्ही परदेशात गेला शिष्टमंडळ घेऊन, त्यावेळी इंग्रजी बोलला नाही, तेव्हा हिंदी बोलला नाही. तुम्ही काय कुठल्या मराठी शाळेत शिकला जिल्हा परिषदच्या? कोण होता सखाराम तुकाराम आकाराम शिकवायला तुम्हाला? जरा नाव सांगा बरं आम्हाला. अरे तुम्ही सगळे इंग्रजी शिकणार, हिंदी शिकणार, इंग्रजी वाचणार, आणि आमच्या पोरानं भाषेत बी त्याच्यात दारिद्र्य आलं पाहिजे. त्याने इंग्रजी बोललं नाही पाहिजे, हिंदी बोललं नाही पाहिजे, म्हणजे जगाशी त्याचा व्यवहारच आला नाही पाहिजे. ते एवढं गरीब राहिलं पाहिजे की वाढ ग माई म्हणून ह्यांच्याच दारात कटोरा घेऊन गेलं पाहिजे. हे बंद की करा. ज्या ठिकाणी शहराकडे याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो, परंतु गावखेड्याकडे असं काहीच नसतं की मुलांना आहे की ती मराठीच आली पाहिजे आणि अशा विषयात एक गावखेड्याकडून आपण देखील येतात. कसं बघताय गावखेड्यात? नाही, गावखेड गावगाडा काय भारतात राहणारा जो समाज आहे आमचा 18 पगड जातीचा, त्याच्या रक्तात मराठी आहे. मराठी विषय अभिमान आहे. ज्या आमच्या वाऱ्या निघालेल्या आहेत, त्या दिंड्या पताका निघालेल्या आहेत, हे मराठीचाच उद्घोष चाललेला आहे ना गावखेड्याचा. पण इंडियावाल्यांना काहीतरी आगळं वेगळं करायची एक सवय लागलेली असते. अरे इंडियावाल्यानं तुम्ही या गावखेड्यात आणि रोज आमच्यात कीर्तन चालतं, भजन चालतं, पोथी चालती, पारायण चालतात, म्हणजे आम्ही खऱ्या अर्थानं मराठी भाषेचं पारायण करतो. तुम्ही नाही करत इंडियावाल्यानो. पण हे जे चाललंय हे इंडियावाल्यांचं चाललेलं आहे. भारताला याच्याशी काही देणं घेणं नाही. विकास खवळे सह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई.